पक्षात निष्ठेने 10-15 वर्ष काम केलं, पण तिकीट मात्र बाहेरच्या माणसाला. हे एकच वाक्य सध्या पुण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं कारण ठरतंय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे पक्षातच एक नवं वादळ उठलंय. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांनी जाहीर केलंय की भाजपमध्ये आता स्ट्रॉंग इनकमिंग होणार आहे. म्हणजेच इतर पक्षातील नेते, प्रभावशाली लोक भाजपमध्ये प्रवेश करतील. पण हा इनकमिंगचा दरवाजा उघडताच भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मात्र तुफान संतापलेत. त्यांनी तर थेट इशारा दिलाय की जर बाहेरचे उमेदवार आमच्या माथी मारले तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. आता प्रश्न असा की फडणवीसांचा हा निर्णय खरोखर भाजपला ताकद देईल की हाच निर्णय पक्षासाठी डोकेदुखी ठरेल? याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सध्या महाराष्ट्रात, विशेष करून पुण्यात भाजपच्या गोटात वेगळाच गदारोळ माजलाय. कारण काय तर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला तो एक निर्णय. हा निर्णय म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉंग इनकमिंग, म्हणजे बाहेरील लोकांना पक्षात प्रवेश देणं. आता इनकमिंग हा शब्द भाजपमध्ये काही नवीन नाहीये. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांमधून नेते, पदाधिकारी, लोकप्रिय व्यक्ती यांना भाजपमध्ये आणण्याची परंपरा सुरू झालीय. पण यावेळी कार्यकर्त्यांच्या नजरेत ही इनकमिंग काही वेगळीच ठरतेय. कारण त्यांना वाटतंय की यामुळे त्यांचा हक्क, त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत दुर्लक्षित होणार आहे. आता नेमकं घडलं काय तर पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात अलीकडे भाजपची एक बैठक झाली. या बैठकीचा उद्देश होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवणं. पण ज्या विषयावर चर्चा अपेक्षित होती तिथं उलट कार्यकर्त्यांनी संतापाचा स्फोट केला. कारण कार्यकर्त्यांना वाटलं होतं की यावेळेस फडणवीस स्वतः हस्तक्षेप करून निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देतील, बाहेरचे उमेदवार आणणार नाहीत. पण फडणवीस यांनी जेव्हा स्ट्रॉंग इनकमिंग होणार असं जाहीर सांगितलं तेव्हा सगळ्या नाराज कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्या. या बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट सांगितलं, जर पुन्हा बाहेरचे उमेदवार आणले तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. आता हे शब्द सहज नाहीयेत. कारण गेल्या 10 वर्षांपासून या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी जमिनीवर काम केलं, प्रचार केला, जनतेत पक्षाची ओळख वाढवली. त्यांना वाटत होतं की यावेळेस महापालिकेत उमेदवारीची संधी त्यांनाच मिळेल. पण आता पुन्हा बाहेरच्यांना प्राधान्य मिळणार या चर्चेमुळे अस्वस्थता वाढली आहे. बैठकीचं वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की सुरुवातीला उपस्थित नसलेले आमदार भीमराव तापकीर यांनाही कार्यकर्त्यांनी थेट फोन करून बोलावलं. तापकीर आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमुखानं सांगितलं की आम्हाला बाहेरचे उमेदवार नकोयत, आमच्याच कार्यकर्त्यांपैकी कोणाला तरी संधी द्या. आम्ही निष्ठेने काम करतोय, पण आमच्या माथी आयात केलेले उमेदवार मारू नका. आणि जर हे दुर्लक्षित झालं तर आम्ही एकत्रितपणे राजीनामे देऊ, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. तापकीर यांनी त्यावेळी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि दिलासादायक शब्द वापरले. त्यांनी सांगितलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतायत त्यांनाच यावेळी संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. पण खरं सांगायचं तर या आश्वासनानेही अनेक कार्यकर्ते समाधानी नाहीत. कारण त्यांना भीती वाटतेय की पक्षाच्या वरच्या पातळीवर आधीच नवीन प्रवेशिकांची यादी तयार झालीय आणि त्या लोकांना तिकीट देण्याचा दबाव असेल. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा निर्माण होतो की फडणवीसांचा हा निर्णय भाजपला राजकीयदृष्ट्या किती महागात पडू शकतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, स्थानिक निवडणुका म्हणजे केवळ नेत्यांच्या भाषणांवर चालत नाहीत. त्या पूर्णपणे जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात. हे कार्यकर्तेच मतदारांपर्यंत पोहोचतात, प्रचार रचतात, बूथ पातळीवर संघटन टिकवतात. जर हेच कार्यकर्ते नाराज झाले तर पक्षाच्या गाडीतला सर्वात महत्वाचं इंजिनच थांबेल. भाजपसाठी आणखीन एक धोका असा की पुण्यात गेल्या काही वर्षात पक्षाच्या संघटनात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असला तरी मतदारांच्या मनात भाजपला मिळणारा प्रतिसाद काही प्रमाणात स्थानिक नेत्यांवर अवलंबून असतो. हे स्थानिक नेते म्हणजे जुने पदाधिकारी जर निवडणुकीच्या तोंडावर नाराज झाले किंवा निष्क्रिय झाले तर त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो. फडणवीसांचा हेतू वेगळा आहे. त्यांना वाटतं की बाहेरून येणारे प्रभावशाली जनाधार असलेले लोक पक्षात आले तर निवडणुकीत एकूण ताकद वाढेल. पण जमिनीवरचं गणित वेगळं असतं. कारण स्थानिक पातळीवर हेच नवे लोक जुन्या कार्यकर्त्यांचा हक्क हिरावून घेणारे ठरतात. त्यामुळे एक प्रकारचा दुभंगलेपणा तयार होत वरच्या नेतृत्वाला वाटतं पक्ष वाढतोय, पण खरं तर तळात रुसवा वाढतोय. गेल्या निवडणुकीतही असंच झालं होतं. आता आयात उमेदवारांमुळे भाजपचेच कार्यकर्ते नाखुश झाले आणि काही ठिकाणी त्याचा थेट फटका निकालावर बसला होता.
त्यामुळं आता पुन्हा तीच चूक होणार का, हा मोठा प्रश्न आहे. आगामी काही महिन्यात महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. या काळात इनकमिंगची चर्चा अधिक जोरात होणार आणि नाराजीचं वादळही आणखीनच वाढेल. भाजपसाठी सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे या नाराज कार्यकर्त्यांना कसं शांत करायचं, त्यांना पुन्हा एकदा पक्षाशी जोडून ठेवायचं आणि तिकिटांच्या वाटपात संतुलन साधायचं. एकूणच काय तर फडणवीसांचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या गॅम्बल आहे. बाहेरील लोकांमुळे पक्षाचं बळ वाढेल असं त्यांना वाटतंय, पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न केल्यास हाच निर्णय भाजपला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीत पक्षाचा आत्मा म्हणजे हेच कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते नाराज झाले तर कोणतीही इनकमिंग कितीही स्ट्रॉंग असली तरी ती मतांच्या रूपात टिकेल हे सांगता येत नाही. असो, भाजप सध्या जो फॉर्म्युला राज्यात राबवतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे, हे सगळं पाहता ही गोष्ट भाजपसाठी खरंच फायद्याची ठरेल का, की यामुळे मोठा फटका भाजपला बसू शकतो? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.